चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील तेलवासा पिपरी मार्गाचे मजबूतीकरण करण्यात यावे या मागणीवर ठाम असलेल्या मुन्नेश्वर बदखल यांची आज चौथ्या दिवशी प्रकृती खालावली आहे। 16 तारखेपासून सुरू आंदोलनाची पाहिजे ती दखल अजूनही प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही। जणू काही प्रशासन उपोषणकर्त्यांच्या जीवावर उठले की काय अशी शंका उपस्थित होत असतानाच दिनांक 19 जानेवारी रोजी तेलवासा ढोरवासा येथून शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थिनींच्या सायकलींना अवजड वाहनाने कट मारल्याने 5 ते 6 मुली क्षतिग्रस्त झाल्या। यामुळे संतप्त तेलवासा सरपंच आकाश जुनघरे व पालकांनी घटनास्थळी धाव घेऊन अवजड वाहतूक रोखून धरली आहे। या रस्त्यावर अपघात होणे ही नवलाईची बाब राहिली नसून दर दिवशी किरकोळ अपघात हे 5वी लाच पुजले आहे। उपोषणकर्ते मुन्नेश्वर बदखल यांची खालवलेली प्रकृती व मुलींच्या झालेल्या अपघाताने परिसरातील नागरिक संतप्त झाले असून प्रशासनाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जातोय। रेती उपसा व अवजड वाहनातून वाहतूक यामुळे या पादचारी रस्ता साक्षात मृत्यूचा सापळा बनला आहे। यावेळी तात्काळ उपाययोजना न केल्यास फार मोठी जीवितहानी होण्याची शक्यता कोणीच नाकारू शकत नाही। आज शिवसेनेचे मुकेश जीवतोडे, उपनगराध्यक्ष सुधीर सातपुते, शिंदे सेनेचे युवा नेते हर्षल शिंदे, शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख नंदू पढाल, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बदखल, निपॉनचे प्रवीण सातपुते, ललित बदखल यांनी गंभीर दखल घेत उपोषणकर्त्यांच्या जनहिताच्या मागणीवर प्रशासनाने तात्काळ तोडगा काढावा याकरिता आक्रमक पवित्रा घेतलाय। तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे। आमच्या साईडनं आज आम्ही शाळेत जाताना आम्हाला ट्रकने साईड नाही दिली आणि आम्हाला साईडनं पाडलं आणि आम्हाला जखम झाली आहे। कोणाला डोक्याला लागलं, कोणाला पायाला लागलं, आता हाताला पण लागलं आहे। आता तुम्ही सांगा का करायचं या रोडचं आणि लवकरात लवकर हे रोड बनवून द्या आम्हाला, नाही तर आम्ही शाळेत स्वराज्य न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वहाब अली सय्यद, चंद्रपूर।